तर पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एम ए फायटर संघाकडून खेळताना पाहायला भेटतो. संघ मालक आहेत अमोल सूर्यवंशी यांच्या मालकीचा हा संघ आज खेळताना पाहायला भेटतोय. टीम सार्वे 11 संघासोबत दोन्ही संघांनी पहिली मॅच इथून एक मॅच इथून पराभव झाला. आता विजयाच्या दिशेच दोन्ही संघांनी इथून एक मॅच पराभव झाला. आता एका विजयाच्या शोधासाठी मात्र झगडताना पाहायला भेटेल दोन्ही संघ. तितकंच तुल्यबळ आहे दोन्ही संघाकडे, तेवढीच ताकदीची गोलंदाजी फलंदाजी देखील आहे. परंतु पाहूया कशा पद्धतीने खेळ असेल या दोन्ही संघाचा हे नक्कीच पाहूया. सलामीची जोडी एम ए फायटर संघाकडून येताना पाहायला भेटते जय आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीसाठी आपण पाहतोय जय आणि साहिलला. तर गोलंदाजी क्रमांक 1 पहिला मॅन्डेटेड पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय गोलंदाज प्रवीण. चला पंच प्लीज मॅच चालू करून घ्यायचा आहे. विनंती केली जाईल, सातत्याने कॉल तुम्हाला केला जाईल. 25 मिनिटाच्या अवधी मात्र एक इनिंग साठी दिली जाते आणि बरेचसे मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, त्यासाठी सहकार्य करा. गोलंदाज पहिली गोलंदाजी टाकत असताना आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू इथून हवेमध्ये असेल, झेल पकडण्याचा प्रयत्न, ड्रॉप केली जाते. संधी मिळाले, इथून संधीचं सोनं करावं लागेल फलंदाज जयला. आणि एकने संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये. एकने अकाउंट ओपन केलं जाते, दार ओपन केलं जाते आणि इथून अकाउंट ओपन करत असताना टीम एम ए फायटर संघाला ही संधी प्राप्त झाली जयच्या रूपामध्ये. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज प्रवीणने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तिथून थोडीशी मिसफीड होताना पाहायला भेटले. फटका सरला स्क्वेअर लेगला यामधून सिलेक्शन केलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथून करून जातोय क्षेत्ररक्षक आणि अडवल्यानंतर मात्र एक सिंगल अगदी कंप्लीट केली जाते. एकने संघाची धावसंख्या परत एकदा पुढे जाते. एक धाव धावफलकावरती लागते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2च्या घरामध्ये. 2 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रवीण राईट मोर द विकेटने आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. फुलटा चेंडू समोरच्या दिशेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षण आहे तिथून थोडासा मिस फील होताना पाहायला भेटते. अडवल्यानंतर मात्र चेंडू सापडत असताना आपण पाहतोय, पकडत असताना थ्रोपेक करत असताना मात्र 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातात. थोडीशी मिस फील होताना पाहायला भेटते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि ती मिस फील करत असताना आपण पाहतोय तिथून क्षेत्ररक्षण तिथून 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या. 4 धावा धावफलकावरती लागले. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. इथून शरीरावरचा चेंडू मात्र हलक्या हाताने ढकललाय, तिथून सिंगल कंप्लीट केले जाते. 1 धावेने संघाची धावसंख्या इथून पुढे जाते, जाऊन पोहोचते संघ 5च्या घरामध्ये. 5 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत टीम एम ए फायटर संघाच्या. एम ए फायटर संघ आपण पाहतोय अमोल सूर्यवंशी यांच्या मालकीचा हा संघ आज खेळत असताना आपण पाहतोय या गोलंदाजीच्या मैदानामध्ये. चेंडू पडल्यानंतर मात्र निघून जातोय, डॉटचा इशारा आला आणि एक निर्धाव चेंडू टाकत असताना आपण पाहतोय गोलंदाज प्रवीणला. चांगले गोलंदाजी आतापर्यंत कमबॅक केलाय ते म्हणजे टीम सार्वे 11 संघाच्या गोलंदाज प्रवीणने. गोलंदाज सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेटने. फटका सजावला, क्षेत्ररक्षण गॅप सिलेक्शन वापरते, चेंडू निघून जातोय परंतु क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावेल तोपर्यंत तिथून चेंडू बघता बघता निघून जाते. 1 धावेसाठी 1 धाव मिळेल तर पंच निर्णय आमच्यापर्यंत 1 धाव असेल. यस, शतक क्रमांक पहिला संपलाय. चला पंच प्लीज लक्ष द्या आणि आम्हाला आमच्यापर्यंत निर्णय नक्कीच कळवा. इथून आपण लाईव्ह वरती बघितलं तर बाउंड्री लाईनच्या एक डिक्लेअरच्या आतून आलेला आहे चेंडू सर. 4 आहे. चला चौकार येतोय. फलंदाज जयच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक. इथून थोडसा
धावसंख्या 4ने वाढले जाऊन पोहोचलाय संघ 9च्या घरामध्ये. 9 धावा धावफलकावरती पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा इथून कमी येताना पाहायला भेटते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळत असताना धावसंख्या येणं खूप गरजेचं असते. ती धावसंख्या मात्र येताना पाहायला भेटते टीम एम ए फायटर संघाच्या. गोलंदाज येणे क्रमांक 2 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज यशवंत. गोलंदाजी येणे क्रमांक 2 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय. पॉवर प्लेचं दुसरं शतक हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज यशवंतला. इथून शरीरावरती चेंडू होता, तिथून मात्र हलक्या हाताने चेंडू ढकलला आणि तिथून ढकलत असताना मात्र एक ही धाव मिळणार नाही. तिथून फलंदाज जयला निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतोय. धावसंख्या पाहिली तर अजूनपर्यंत 9 वरती स्थिरवले आणि बघता बघता पाहिलं तर एक चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील संपताना पाहायला भेटतोय. डब्याचा चेंडू स्केट लेगला चेंडू ढकललाय. चेंडू जाईल निघून 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील इथून फलंदाज जयला. येताना हा दमदार स्ट्रोक. 13 धावा धावफलकावरती लागलेत. पहा दुसरे शतक प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचं काम इथून परत एकदा केले ते म्हणजे जय या खेळाडूने. 4 धावा आले त्याच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक तिथून मारत असताना जयला आपण पाहिलं. आता गोलंदाज परत एकदा सज्ज होताना पाहिलं. फुल टॉस चेंडू इथून मात्र पहा बिग विकेटला मात्र चेंडू उडवल्यानंतर एक सिंगल अगदी कंप्लीट केली. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला भेटलं आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना 15 धावा धावफलकावरती लागतात. परत एकदा सज्ज होते. ब्लॉकांचा चेंडू खोलून काढलाय. तिथून डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय बॉललाईनच्या बाहेर. 6 धावा येताना पाहायला भेटतात. पंच आमच्याकडे वळतात आणि 6चा इशारा करत असताना 6 धावा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. टीम एम ए फायटर संघामध्ये पाहतोय आपण 6 संघाची धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती. आपण पाहिलं तर आता कमबॅक केलं इथून परत एकदा जयने. आता धावा येताना पाहायला भेटतात. ज्या धावा थांबवल्या तर पहिल्या षटकामध्ये प्रवीणने, त्या धावा आता येताना पाहायला भेटतात. परत एकदा अमोल जयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावा येताना पाहायला भेटतात. यशवंतवरती चढवलेले हल्ले आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू इथून पहा. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकत असताना डायरेक्ट हिट होताना पाहायला भेटले होते, परंतु तिथं थोडस चुकत आणि तिथून मात्र निर्धाव एक सिंगल येताना पाहायला भेटते. म्हणजे 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. अडवले चेंडू मात्र थ्रोफेक करतो पर्यंत एक सिंगल अगदी कंप्लीट केले जाते. एक सिंगल संघाची धावसंख्या पाहतोय जाते पुढे 23 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांचे खेळ संपले. तिथून 2 षटक इथून संपत असताना धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 धावा धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ इथून संपला आणि आता येणारे 18 चेंडू तुमच्याकडे असतील. धावसंख्या किती उभरेल इथून एम ए फायटर संघ हे नक्कीच बघूयात. कारण सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळत असताना आपण पाहतोय ते अमोल अजय आणि साईला खेळाडूला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज येण्या क्रमांक 3 वरती, ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. 9 धावा खर्च केला होता. त्याच गोलंदाज परत एकदा येण्या क्रमांक 3 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय, तो म्हणजे प्रवीण. चला गॅस स्पीडअप घ्या विनंती असेल. सातत्याने हा कॉल तुम्हाला केला जाईल. गोलंदाज प्रवीण परत एकदा राईट मोलतो. विकेटने गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय. समोर आहे फलंदाज आपण पाहिलं तर साहिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. फुलटा चेंडू बैठक शॉट दिलाय. शॉट पूल केलाय. चेंडूला पाठवून दिला बॉल लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 संघाची धावसंख्या पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती. पहा आक्रमण आता केले इथून प्रवीण वरती देखील.
फुलटॉस चेंडू होता, त्याला पुरेपूर दिशा दिली, ताकद लावली, चेंडूने पाठवून दिला बाउंड्रीच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. येताना षटकार देखील आलाय आतापर्यंत. चांगला चेंडू, चांगला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथून निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटल्यानंतर संघाची धावसंख्या पाहिली तर स्थिरवले 29 वरती. 29 धावा या धावेवरती माजून आतापर्यंत पोहोचलाय संघ एमए फायटर संघ. आक्रमण, दोन्ही खेळाडू देखील इथून आक्रमण करताना पाहायला भेटतात. फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. गॅप सिलेक्शन मध्ये मात्र चेंडू बॅटची एज घेत असताना डिक्लेअर झोन मध्ये जाऊन बदलतोय. म्हणजे एक धाव मिळेल इथून टीम एमए फायटरला. 1 ने संघाच्या खात्यामध्ये ऍड केले जाईल आणि संघाची धावसंख्या 1 ने 30 च्या घरामध्ये जाईल. 30 धावा धावपालकावरती लागलेत ते आतापर्यंत एमए फायटर संघाच्या समोर. गोलंदाज मात्र थोडसा कमबॅक करताना पाहायला भेटतोय प्रवीण. इथून 5 फटका सजवला, तिकडून मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय, अडवेल तोपर्यंत सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केले जाते. चांगले क्षेत्ररक्षण तिथून करताना पाहायला भेटते. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर संतोष आहे तिथे, स्वतः संघ मालक तिथून क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव अगदी मिळते. 1 ने संघाची धावसंख्या 31, 31 धावा धावपालकावरती. गोलंदाज इथून कमबॅक करावा लागेल. कमबॅक करत असताना प्रवीणला आपण पाहतोय. फटका सजवलाय, ताकद दिली, नजाकत दिली, चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पाठवत असताना इथून बिग हिट येताना पाहायला भेटतोय. बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा. जयच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक. 37 धावा धावपालकावरती. जय आता मात्र बॅट त्याची चळपताना पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये थोडस कमबॅक केलं होतं, त्यानंतर मात्र आक्रमण केले. फटका सजवलाय 5. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे, तिथून निघून जातोय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 1 बाउन्सने चेंडू येतं चौकाराने. षटक क्रमांक 3 देखील संपते. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 4 ने पुढे गेले, जाऊन पोहोचला संघ आता 41, 41 धावा धावपालकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ तुमच्याकडे शिल्लक असेल. आता 12 चेंडू मध्ये किती धावा जमेल हे नक्कीच बघूयात, कारण समोरच्या संघाला 50 धावांपर्यंत नेणं गरजेचं राहील. कारण पाहिलं तर समोरच्या संघाचा विचार केला तर संतोष सारखा खेळाडू मात्र त्या संघामध्ये खेळताना पाहायला भेटतो. संतोष असेल, त्यानंतर यशवंत असेल, असे बरेच खेळाडू आपण पाहिलं तर शार्विल 11 संघामध्ये खेळताना पाहायला भेटतात. आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी सिरियल 2024 च्या पर्व पहिला आले. पर्व पहिलं खेळत असताना आपण पाहिलं तर नवी मुंबई गंचोली गोरंदामध्ये खेळताना पाहायला भेटते. सिरियल चॅम्पियन चषक 2024. इथून 5 चेंडू पायामध्ये टाकत असताना संतोषला आपण पाहतोय. आता संतोष गोलंदाजी क्रमांक 4 वरती आलाय. आता थांबवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. संघा धावांवरती अंकुर लगावण्याचं काम संतोष करताना पाहायला भेटते. चेंडू परत एकदा ब्लॉकर मध्ये टाकत असताना मात्र थोडासा शरीराचा वेग घेत असताना निर्धाव चेंडू सांगता होते. 2 चेंडू इथून डॉट टाकलेत आतापर्यंत. संतोषने 2 चेंडू डॉट टाकत असताना कमबॅक केलाय. इथून संघाला ची धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न स्वतः वैयक्तिक आपण पाहतोय संतोष करताना पाहायला भेटतोय. संघ मालक आहे, संघाचा कर्णधार देखील आहे. फुलटॉस चेंडू फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा मात्र मिस होताना पाहायला भेटला आणि तिथून चांगले क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो क्षेत्ररक्षक इथून एक सिंगल अगदी कंप्लीट केले जाते. एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते संघ 42 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. इथून पाहिलं तर संतोष गोलंदाजी करत असताना ब्लॉकांचा चेंडू खोलून काढला. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण येईल, चेंडूवरती धावेल तोपर्यंत इथून थोडंसं मिस होताना पाहायला भेटते आणि 2 धावा. त्या मिस फील्डचा फायदा इथून एमए फायटर संघाचा फलंदाज जयला होताना पाहायला भेटते आणि 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातात. 2 ने संघाची धावसंख्या 44, 44 धावा धावफलकावरती लागलेत. 4 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा देण्याचं काम जरूर केले. क्षेत्ररक्षण आहे, तिथून थोडस चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. थ्रो पेक करल, चांगला थ्रो तिथून येताना पाहायला भेटतो आणि थोडस मिस होताना पाहायला भेटतो यष्टरक्षकाकडून आणि तिथून त्याचा फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 46 धावा धावफलकावरती लागलेत.
46 46 धावा धावफलकावरती फुल टच चेंडू होता त्याला दिशा देण्याचं काम जरूर केलं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क येताना पाहायला भेटला नाही आणि तिथून षटक क्रमांक 4 देखील संपते आणि 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 47 47 धावा धावफलकावरती लागल्या आता येणारे 6 चेंडू असतील आता 6 मध्ये किती धावा जमवणार इथून जय आणि साहिल 47 धावा धावफलकावरती लागल्या एम एस फायटर संघाचा अजून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 50 क्रॉस होतील इथून टीम एम ए फायटरचा बघूयात किती धावा जमवतील शेवटचं शतक आहे अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी क्रमांक शेवटची ताकद असताना गोलंदाज आपण पाहिलं तर सुरेश भाऊ गोलंदाजी क्रमांक शेवटचे हाताळण्यासाठी येतात गोलंदाज सज्ज झाला समोर आहे फुलटा चेंडू होता दिशा दिले ताकद दिले परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल पकडली जाते विकेट क्रमांक पहिली इथून प्राप्त केले जाते आणि एक विकेट इथून प्राप्त झाल्यानंतर पहिली विकेट एम ए फायटर संघाचा फलंदाज साहिल बॅक टू पवेलियन विकेट मिळाली इथून आक्रमण जरूर केलं होतं साहिलनं आणि आक्रमण करत असताना मात्र थोडीशी ताकद कमी पडली आणि तिथून झेल बाद होत असताना फलंदाज साहिलला जावं लागलं स्तंभच्या आश्रयाला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो स्वतः संघ मालकाने कर्णधार देखील आहे फलंदाज अमोल आपण पाहतोय चला स्पीडअप घ्या विनंती असेल जास्त चर्चा नको सार्वेल 11 संघ थोडसा सहकार्य करा तुम्ही देखील गोलंदाज आपण पाहतोय सुरेश इथून ब्लॉकरचा चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न जरूर केला क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवला जातोय प्रवीण चेंडूवरती येईल थ्रोपिक करल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते एक सिंगलने संघाची धावसंख्या इथून पुढे गेली जाऊन पोहोचला संघ 48 धावा धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत दिशा दिली होती परंतु चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहिला आणि तिथून मात्र निर्धाव येताना पाहायला भेटतोय चांगले गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सुरेश हा गोलंदाज अको टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षण आहे थोडीशी मिस होताना पाहायला भेटलं आणि तिथून मात्र संधी मिळाली परत एकदा जे या खेळाडूला पहिल्या षटकामध्ये मात्र संधी मिळाली होती त्याचं सोनं मात्र जरूर केलं इथून दोन मोठे बिग हिट येताना त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिले आणि त्यानंतर मात्र फटका लगवण्याच्या प्रयत्नामध्ये इथून थोडस चकवला जातोय गोलंदाज सूरजला आपण पाहतोय फटका सजवलाय अमोलच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय हा ब्रँडेड षटकार सहाने संघाची धावसंख्या पुढे गेली जाऊन पोहोचला संघ आता 55 धावा धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती कमबॅक जरूर केलं तर एक विकेट जरी नक्कीच घेतले परंतु त्यानंतर परत एकदा दिशा चांगले दिले चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सुरेशला षटक क्रमांक 5 देखील संपले म्हणजे पहिली इनिंग इथून संपते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहिली 55 धावा धावफलकावरती लागले आणि 56 धावांचं टार्गेट येणाऱ्या 30 बॉल मध्ये बनवायचे असेल तर टीम शार्विल 11 संघाला चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं एम ए फायटर संघ विनंती केली जाईल लवकरात लवकर स्पीडअप करायचं आणि अजून भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायच्या त्यासाठी सहकार्य करा यानंतर होणारा सामना असेल टीम विन्सी 11 विपक्ष VH स्ट्रायकर चला दोन्ही टीम कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण नाणेफेक करूया
जयला आपण पाहिलं 33 धावा धावपालकावरती त्याने स्वतः वैयक्तिक बनवले आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 55 धावांपर्यंत संघाला नेऊन पोहोचवलं आणि 56 धावांचं टार्गेट असेल ते सार्विल 11 संघासाठी. चला लगेच या मैदानाच्या आतमध्ये. एम ए फायटर प्लीज अमोल लगेच आपण जायचं आतमध्ये, क्षेत्ररक्षक सजून घ्या. चला टॉस साठी यायचं विन्सी 11 वर्सेस VHS. विन्सी 11 संघाचा कर्णधार या प्लीज. विन्सी 11 राज सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ, त्यांच्या विरोधात VHS स्ट्रायकर्स विलास सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. सरा दोन्ही टीम या, आपण नाणेफेक करूया. दोन्ही टीमचे कर्णधार विन्सी 11 चे कर्णधार आलेले आहेत. VHS स्ट्रायकर्स आपण देखील या. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये ज्या प्रकारचे सामने आपण पाहतोय, कमी धावगतीचे धावसंख्येचे होत आहेत परंतु सामने रंगले जात आहेत, कारण प्रत्येक संघाला चॅम्पियन ट्रॉफी शिरोळ जिंकायची आहे. चला लगेच क्षेत्र सजून घ्या एम ए फायटर संघ. येस भाऊ यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करत आहोत. नाणेफेकीचा कौल विन्सी संघाचे कर्णधार करतील. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच भाऊ, अभिनंदन. VHS स्ट्रायकर्स पाठचा सामना गमावलाय आणि या सामन्यामध्ये काय माइंडसेट असेल? 30च्या आतमध्ये थांबवण्याचं आहे, कारण की बॅटिंग लाईनअप मला तर वाटतं त्यांच्यात सागरच आहे, अटॅकिंग सागर असेल आमचा. आता टेनिस क्रिकेट जर पाहिलं तर शॉर्ट फॉर्मॅटचं झालंय, खूप कमी षटकांचे सामने खेळले जातात, परंतु ही संपूर्ण स्पर्धा आजचा विचार केला तर 5 षटकांची लढत आहेत. आणि कसं वाटतं की 5 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत, प्रत्येक खेळाडूला आपली गुणवत्ता दाखवायला मिळते. हां, कारण की आम्ही जास्तीत जास्त 3 ओव्हर 2 ओव्हर पाटण तालुक्यामध्ये खेळतो. जास्तीत जास्त 5 ओव्हरचे सामने खेळले की प्रत्येकाचा गेम माहीत पडतो की माइंडसेट काय आहे. जसा अंकुशने गेम दाखवला त्याचा की माइंडसेट थांबला तो लास्टपर्यंत. आणि नाणेफेक जिंकले निर्णय क्षेत्ररक्षणाचा. थँक्यू सो मच. मी तुम्हाला देखील हाच प्रश्न विचारेन. 5 षटकांची लढत आपण खेळतो आणि फलंदाजी करायची आहे, काय टार्गेट सेट केले मनात आणि कितपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच, खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकले VHS स्ट्रायकर आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चला तर फलंदाजीसाठी येतोय पहिला सलामीची जोडी सार्विल 11 संघाकडून खेळताना पाहायला भेटतील संतोष आणि तेजस. पहिला चेंडू इथून दिशा थोडीशी खराब राहिले, पंच आमच्याकडे वळतील. इथून वाटचा इशारा केलाय. सुरुवात मात्र थोडीशी खराब केली, परंतु एक धाव खात्यामध्ये ऍड केले जाते. एकने संघाचा अकाउंट देखील ओपन जातोय सार्विल 11 संघाचं. गोलंदाज जय चांगला चेंडू इथून टाकत असताना आपण पाहतोय चेंडू पडल्यात नंतर मात्र निघून गेलाय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. इथून निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला भेटते. पहिला थोडासा खराब चेंडू, त्यानंतर मात्र परत एकदा चांगल्या दिशेवरती गोलंदाज टाकत असताना जयला आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय जय. चांगला चेंडू इथून चांगला चेंडू टाकत असताना आपण पाहतोय चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, मात्र इथून
फलंदाज संतोष. दोन चेंडू इथून डॉट येताना पाहायला भेटले. पहिला चेंडू इथून खराब टाकल्यानंतर ना मात्र ती कमबॅक परत एकदा केले गोलंदाज जयने. गोलंदाज सज्ज होते. इथून परत एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी बॅटची एज लागते आणि तिथून क्षेत्ररक्षण येतोय चेंडूवरती. अडवल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केले जाते. एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे जाते 2 धावा धावफलकावरती. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथून संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या पाहिली तर 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय तो टीम सारोली 11 संघ. फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता सरळ मारून मात्र इथून थोडीशी बॅटची एज लागली. खराब थ्रो येत होताना पाहायला भेटतोय. एकच मिळेल इथून टीम सारोली 11 संघाला. एक वरती समाधान मानावं लागते फलंदाज तेजसला. एकने संघाची धावसंख्या पाहिली तर 3 धावा धावफलकावरती. गोलंदाज जयला आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू पेस केले. 2 चेंडू डॉट इथून काढत असताना 2 चेंडूवरती एक सिंगल देत असताना आपण पाहतोय जयला. एक मोठा फटका येणं खूप गरजेचं राहील. इथून दिशा थोडीशी खराब राहिले. पापांच आमच्याकडे वळतात ते वाईट इशारा केला जातोय आणि अवंत धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. अवंत धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज जय. इथून परत एकदा दिशा थोडीशी खराब होते. दिशेवरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज जयला इथून थोडसे दिशा टप्पा इथून थोडस चेंजेस करावा लागेल गोलंदाज जयला. आणि पाहिलं तर आतापर्यंत 2 वाईट चेंडू टाकत असताना 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय. फटका सजवला हवेमध्ये असेल. झेल घेण्याचा प्रयत्न राहिला परंतु चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल इथून टीम सारोली 11 संघाला. एकने संघाची धावसंख्या पुढे जाते. ते जाऊन पोहोचते संघ 5 आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागतात. सहा धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती लागते. तिथून चांगला चेंडू टाकण्यात यश मिळते गोलंदाज जयला. चांगला सन्मान दिला तिथं संतोषने. एक सिंगल कंप्लीट केले. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपतोय म्हणजे 6 चेंडूचा खेळ इथून संपतोय. 6 चेंडूचा खेळ संपत असताना टीम सारोली 11 संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 7च्या घरामध्ये. 7 धावा धावफलकावरती लागले त्या टीम सारोली 11 संघ. चला गोलंदाज येण्या क्रमांक 2 वरती गोलंदाजीसाठी येताना पाहायला भेटेल ते टीम एम ए फायटर संघाकडून. गोलंदाज येण्या क्रमांक 2 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी गणेशला आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या प्लीज. पहिला चेंडू इथून गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर गतीचा चेंडू अगदी पेस केला. इथून टप्पा पडल्यानंतर मात्र निघून गेलाय यष्टीकडे. इथून निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. 7 धावा धावफलकावरती स्थिरावले टीम सारोली 11 संघ. पहिला चेंडू इथून निर्धाव टाकलाय. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूचा सन्मान इथून करत असताना गोलंदाज गणेशला आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकत असताना. फुलटॉस चेंडू इथून मात्र झेल घेण्याचा प्रयत्न. झेल पकडली जाते. विकेट क्रमांक पहिले गडी बाद होते. इथून सारोली 11 संघाला लागलेला मोठा हादरा आपण पाहतोय संतोषच्या रूपामध्ये. संतोष बॅक टू पॅव्हिलियन.
नक्कीच विल्सी 11 संघाचा खजिनदार आपण पाहतोय संजय सूर्यवंशी यांचं देखील आगमन झालं. त्याच्या मंडळाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पण पाहायला आलेल्या अतिथी देवो मान्यवरांचे इथून स्वागत केलं जाते. मान सन्मान देऊन त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाते. गोलंदाज क्रमांक 2 वरती गोलंदाजी करत असताना चांगलं कमबॅक केले गोलंदाज गणेशनं. पहिला चेंडू निर्धाव आला त्यानंतर विकेट प्राप्त केले आपल्या संघासाठी. महत्वाचा गडी इथून बाद केला सार्वल 11 संघाचा. संतोषला जावं लागलं त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय प्रवीण गोलंदाजी क्रमांक 1. फटका सजवलाय पा कव्हर वरून चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून कमबॅक करल अडवेल तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. दोन्ही संघाची धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते संघ आता 9च्या घरामध्ये. 9 धावा धावपालकावरती. 3 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे आणि 3 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. गोलंदाज परत एकदा हो आय विल डेफिनेटली जसं तसं उत्तर दिलं जाते. चेंडू पडल्यानंतर दांडी गुल केली जाते आणि इथून तिन्ही यष्ट्या वाकवल्या आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला भेटते तो म्हणजे प्रवीणला देखील जावं लागलं. स्तंभूच्या अस्त्रेला पाहिलं चांगली गोलंदाजी इथून गणेशने टाकले. 2 मोठे आद्रे इथून देत असताना सार्वल 11 संघासाठी 2 गडी बाद होत असताना पाहतोय. थोडसा बॅकफुटला जाताना पाहायला भेटतं सार्वल 11 संघाची धावसंख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती. दुसरे शतक प्रगतीपदावरती असताना 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. गोलंदाज सज्ज होतोय ॲट ऑर द विकेट ने गोलंदाजी करत असताना. चला स्पीड अप घ्या प्लीज अमोल. 5वा चेंडू टाकत असताना गणेशला आपण पाहतोय. चांगला चेंडू पटका सजवलाय समोरच्या दिशेमध्ये हवेमध्ये असेल. झेल पकडली जाते. थोडसा ड्रॉप केली संधी मिळाली इथून यशवंत सारख्या खेळाडूला आणि ती चूक इथून केली. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सौरभने झेल होती. झेल ड्रॉप झाले आणि तिथून यशवंतला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं इथं यशवंत नक्की करेल. परंतु संघाची धावसंख्या आपण पाहिली 1 ने पुढे जाते 10 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू टाकत असताना फटका सजवलाय. तिथून डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण आहे. प्रोटेक्शन दिलं जाते आणि तिथून अडवल्यानंतर 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जाते. 2 ने संघाची धावसंख्या पुढे जाते. शतक क्रमांक 2 देखील संपते म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत टीम सार्वल 11 संघाच्या. बनवायच्या आहेत 56 धावा आणि आतापर्यंत पाहिलं तर जाऊन पोहोचलाय संघ 12च्या घरामध्ये. टीम सार्वल 11 संघ. चला लगेच गोलंदाजी येण्या क्रमांक 3 वरती पाहूया. कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपेल आणि कोणाच्या हातामध्ये चेंडू देईल. गोलंदाजी येण्या क्रमांक 3 वरची गोलंदाजी हाताळण्यासाठी अठरा चेंडू 44 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. चला स्पीडअप घ्या प्लीज अमोल. गोलंदाज टाकत असताना फटका सजवलाय पहा. तिथून स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू जाताना पाहायला भेटते. 4 येताना पाहायला भेटतील. चौकार आलाय आता मात्र 16 धावा धावफलकावरती म्हणजे 56 मधल्या तुम्ही
16 धावा इथून जमवले. अजूनही 40 धावांची आवश्यकता असेल. तिसरे शतक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी क्रमांक 3 वरती गोलंदाजी करत असताना अमोलला आपण पाहतोय. चला अमोल आता गोलंदाजी येण्या क्रमांक पाहिलं तर 3 वरती गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले फलंदाज यशवंतने. इथून 5 चेंडू पडल्यानंतर मात्र निघून गेलाय. एक मिळेल धाव इथून एकने संघाची धावसंख्या पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती लागतात. तिथून हॅट्रिक जर अमोलने घेतली तर देव सूर्यवंशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. कमबॅक करतोय परत एकदा अमोल. ब्लॉकांचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण गणेश आहे तिथून अडवला जातोय चेंडूला. थ्रो फेक करल तोपर्यंत एक सिंगल अगदी कंप्लीट केले जाते. एक वरती समाधान मानावं लागते फलंदाज यशवंतला. 18 धावा धावफलकावरती लागतात. गोलंदाज अमोल पटका सजवलाय. बैठक शॉट पूल केलाय. चेंडूला पाठवून दिलं बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी मिळतील 6 धावा. 6 ने संघाची धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज अमोल गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय 3 चेंडू 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि पाहिलं तर 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात स्वतःच्या गोलंदाजीवरती. स्वतः कर्णधार आहेत, स्वतः संघ मालक देखील आहेत आणि गोलंदाजी टाकत असताना इथून आक्रमण केलं जाते अमोल या गोलंदाजावरती. चांगला चेंडू समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवला जातोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण आहे तिथून गणेश चांगलं क्षेत्ररक्षण तिथून करताना पाहायला भेटतं. आतापर्यंत 2 चेंडू त्याच पॉवर प्ले मध्ये अडवत असताना आपण पाहिलं तर गणेशला 25 धावा धावफलकावरती. ब्लॉकांचा चेंडू तिथून आहे क्षेत्ररक्षण गॅप सिलेक्शन केलंय तिथून चेंडू निघून गेलाय बॉलरच्या बाहेर. 4 धावा अडवण्याचा प्रयत्न चांगल्या तिथं दिलं होतं गोलंदाज क्षेत्ररक्षकाने परंतु तिथून चेंडूला हाताला स्पर्श करून मात्र चेंडू बॉलरच्या बाहेर जाताना पाहायला भेटते. म्हणजे इथून चौकार येताना पाहायला भेटते. 16 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजी वरती अमोलने आणि 16 धावा खर्च करत असताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आता 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 देखील संपते म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत टीम पाहिलं तर सार्वे 11 संघासाठी. जोपर्यंत यशवंत आणि आपण पाहिलं प्रवीण यश आणि प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्की धावा जमतील. तेजस जो सलामीसाठी आला होता तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आता गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजी क्रमांक पाहिलं तर 4 वरती जयला आमंत्रण केलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी धावा खर्च केल्या होत्या फक्त 7 आणि आता 4थं षटक हाताळण्यासाठी चांगला चेंडू. जयनं जर इथून हॅट्रिक घेतली तर देव सूर्यवंशी याच्याकडून अगरबत्ती कापूरचं एक किट दिलं जाईल. गोलंदाज सज्ज होतोय जय. दुसरा चेंडू देखील इथून चढवलाय परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल पकडली जाते. पंच आमच्याकडे वळालेत. नोचा इशारा केलाय आणि इथून थ्रो गोलंदाज म्हणून दंडित केलं जाते गोलंदाज जयला. चला थ्रो गोलंदाज दंडित केलं जाते इथून.
नो प्लस दंडीच्या 3 धावा अशा टोटल 5 धावा घेतल्या जातील. पाच धावा खात्यामध्ये ऍड केल्या जातात. पहा थ्रो गोलंदाज दंडित केलं जाते. 365 दिवस आपण पाहिलं तर गोलंदाजीची प्रॅक्टिस करतो आणि अशा सिच्युएशनला तुम्हाला थ्रो गोलंदाज दंडित केलं जातं. त्यावेळी मात्र 34 धावा धावपालकावरती दंडित केले. तो जयला आता थोडस बॅकफुटला जावं लागेल. आता बॅटची एज आणि तिथून मात्र चेंडू पाडल्यानंतर मात्र 1 धाव मिळेल. बॅटची एज लागली जाते आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. 35 धावा धावपालकावरती. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू इथून संपलेले आहेत. 35 धावा धावपालकावरती. इथे दिशा थोडीशी खराब राहिले. पंच आमच्याकडे वळलेत आणि पंच वळत असताना मित्रांनो पाहिलं तर इथून वाईटचा इशारा येतोय. 51 धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. गोलंदाज नवीन गोलंदाज आपण पाहतोय सौरभ. परत एकदा वाईटचा इशारा येतोय. 51 धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. धावेने सांगायची धावसंख्या पुढे जाते. जाऊन पोहोचते. चला इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज सौरभला. चांगला चेंडू इथून टप्पा पडल्यानंतर मात्र निर्धाव येताना पाहायला भेटते आणि इथून पाहिलं तर जाऊन पोहोचला संघ आता 37 धावा धावपालकावरती. चौथं शतक प्रगतीपथावरती असताना इथून पाहिलं तर पंच आमच्या वरती वाईटचा इशारा केला जातोय. वर धाव खात्यामध्ये ऍड देखील केली जाते. म्हणजे इथून थोडस दबावामध्ये आहे सौरभ. धावा येताना पाहायला भेटतात 38 धावा धावपालकावरती लागलेत. 27 धावांची आवश्यकता होती. थोडस कमबॅक केला इथून सार्वेल 11 संघाने. इथून कव्हरला क्षेत्ररक्षण आहे आणि तिथून मात्र खराब क्षेत्ररक्षणचा फायदा होताना पाहायला भेटतो फलंदाज यशवंतला. 4 ने संघाची धावसंख्या पुढे जाते. जाऊन पोहोचते संघ 42 धावा धावपालकावरती. अजूनही पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू इथून निर्धाव टाकणं खूप गरजेचं राहील. पाहूया गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी टाकेल. छोटा चेंडू समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. गणेश जेल पकडले जाते आणि यशवंतला जावं लागते संभूच्या आश्रयाला. ज्याच्यावरती अपेक्षा होत्या त्या खेळाडूला मात्र संभूची दिशा दाखवली. 42 धावा धावपालकावरती राहिले. चला बॅट्समन पाठवा प्लीज. चला 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. 1 चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. तर लगेच या प्लीज. चला गोलंदाज आपण पाहतोय इथून गोलंदाजी क्रमांक 4 वरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला होता. जयला थोडं दंडित केला. त्यानंतर तिथे जागा चालवण्यासाठी मात्र सौरभला आपण पाहतो. चला सुरेश घ्या. सौरभ
यस फलंदाजीसाठी येतोय आपण सुमित जिल्हास्तरीय क्रिकेट असोसिएशन मध्ये त्याचे सिलेक्शन नक्कीच झाले. पटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहे, तिथून झेल पकडली जाते. गणेश आहे आणि इथून बघता बघता झेल ड्रॉप होते आणि तिथून मात्र झेल ड्रॉप होत असताना संधी मिळाली सुमितला. ती संधीचं सोनं करेल. शतक क्रमांक 14 देखील संपले आणि 4 षटकांचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 44. 44 धावा धावफलकावरती लागलेत. म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. आता शेवटचे 7 चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपतील, कारण 12 धावांची आवश्यकता आहे. समीकरण असेल 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. आता 12 धावा जमवण्यासाठी प्रयत्न जरूर करतोय सुमित आणि ते जो खेळाडू अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिलाय, जो सलामीसाठी आला होता तो टिकून चला स्पीड घ्या प्लीज. एम फायटर संघ विचार केला जाईल आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवेल. इथून अमोल पाहूयात आणि चला शेवटचं शतक हाताळण्यासाठी येतोय. गोलंदाजी क्रमांक 5 वरती शेवटचं शतक हाताळताना साहिलला पाहतोय. साहिलनं धावा जमवल्यात. आता धावा 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. 6-12 हे समीकरण राहिले. आता मॅच कोणाच्या खात्यामध्ये जाईल, सार्विल 11 की एम ए फायटर्स. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे, इथून झेल ड्रॉप केला जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाते. म्हणजे अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आता 10 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 10 धावा जमवायच्या आहेत. इथून सार्विल 11 अवघड स्थितीतून सामना मात्र जिंकण्यापर्यंत घेऊन गेलेत सार्विल 11 संघ. जशी 2 विकेट पडल्यानंतर दबाव मध्ये होता. चांगला चेंडू इथून ब्लॉकर मध्ये, क्षेत्ररक्षण आहे, तिथून अडवला जाईल का, अडवला जातोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जातात. एकेरी दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 8 धावा अजूनही हव्या असणार आहेत. चांगला चेंडू इथून 2 निर्धाव टाकणं खूप गरजेचं राहील. इथून 2 चेंडू निर्धाव आले तर सामन्यामध्ये थोडीशी मजा येईल. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षण आहे, इथून पाहिलं तर पोहोचला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. चांगले रनिंग इथून घेत असताना आपण पाहतोय इथून टीम सार्विल 11 संघाचे फलंदाज. आता 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 1 चेंडू निर्धारक असेल टीम एम ए फायटर संघासाठी. इथून काय घडते पाहूया. 7 धावांची आवश्यकता जरूर आहे. इथून विकेट केली जाते. इथून मात्र दांडे गुल केले जाते. फलंदाज सुमित बाद होताना पाहायला भेटतोय. विकेट प्राप्त केली जाते. इथून आता शेवटच्या मोमेंटला आलेली विकेट इम्पॉर्टंट एम ए फायटर संघासाठी. आता उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाही, काही होऊ शकतं. सार्विल 11 संघाकडे कधी मॅच झुकते तर कधी एम ए फायटर संघाकडे मॅच झुकते. या चेंडूवरती निर्णय असेल की कोणाच्या पक्षामध्ये हा जाऊन सामना पडेल. टीम सार्विल 11 की टीम एम ए फायटर्स. बघूयात आपण आता साहिलला इथून चांगला कमबॅक करावा लागेल. साहिलला इथून चांगलं टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल.
हो इथून विकेट प्राप्त केली जाते बॅक टू बॅक दुसरी विकेट इथून घेतली जाते ते म्हणजे साहिल या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल शेवटच्या मोमेंटला विकेट प्राप्त झाले आता एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल नक्कीच इथून जर सामना बरोबरीच सुटला तर 1-1 पॉइंट दिला जाईल इथून जर अमोल येतोय मैदानाच्या आतमध्ये अमोलचा जर इथनं षटकार लगवला तर भरत यांच्या कुठनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल एक चेंडू फटका सजवला इथून मॅच बघता बघता पाहिली तर जाऊन पोहोचले एम ए फायटर संघ इथून विजय होतो अवघड होता सामना आणि त्या अवघड सामना इथून जिंकून गेले एम ए फायटर संघ थोडासा अपयश होईल संघ पाहिलं तर सार्विल 11 संघ थोडासा निराश असेल 2 मॅच पराभव झाल्या परंतु इथून अजून भरपूर